आज आपण अगदी चमचमीत आणि हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी असं चिकन फ्राय करणार आहोत। तर खूप सुंदर लागतं हे चिकन फ्राय। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान अशा टिप्स सांगितलेल्या आहेत मी। तर त्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना तर खरंच हॉटेलची तर आठवण तुम्हाला अजिबातच येणार नाही। तर चला मग थोडाही वेळ न घालवता ह्या चमचमीत रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा की सबस्क्राइब, आणि जर व्हिडिओ आवडत असेल ना तर खरंच एक लाईक करा। तर चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर इथे बघा मी पाऊण किलो इतकं चिकन घेतलेलं आहे। 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलंय। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे। 1 चमचाभर इतकं तेल घातलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा इतके हळद पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे छान असं गरम करून द्यायचंय। हे गरम झाल्यानंतर यामध्ये जे धुतलेलं चिकन होतं ना ते टाकायचं आहे। चिकन धुतल्यानंतर त्याच्यातलं पाणी पूर्ण नितळून घ्यायचंय आणि त्यानंतरच चिकन यामध्ये घालायचं आहे। तर स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थित तुम्ही हे चिकन फ्राय नक्की बघा, तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल। आता 1 ते 2 मिनिटं छान मोठ्या गॅसवर ह्याला परतून घ्यायचं आहे। बघा मीडियम गॅस ठेवला तरी चालेल। आता परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर एक मोठं ताट ठेवायचं आहे, खोलगट ताट ठेवायचे, त्याच्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण चिकन शिजवताना एकही थेंब पाण्याचा न वापरता हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत। तर बघा पाणी हे गरम होईपर्यंत आपण झाकून ठेवलेलं। आता पाणी गरम झाल्यानंतर काढल्यावर बघा किती चिकनला पाणी सुटलेलं आहे। तर ही खूप छान अशी टिप्स आहे की ताटावर पाणी ठेवल्यानंतर चिकनला भरपूर सारं पाणी सुटतं आणि ह्या पाण्यामध्ये चिकन छान शिजलं जातं। तर बघा मस्त पाणी सुटलंय आणि ताटातलं पाणी आता ओतून दिलेलं आहे आणि चिकनला जे पाणी सुटलंय ना त्यात आपण चिकन शिजवणार आहोत। परंतु ही स्टेप आपण 2दा करायची आहे। 2दा ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि पाणी गरम होईपर्यंत झाकण अजिबात काढायचं नाही। जेव्हा ताटातलं पाणी छान असं गरम होतं ना तेव्हाच ताट काढायचं आणि चिकन परतून घ्यायचं। आता पाणी गरम होते तोपर्यंत मसाले पाहूयात। इथे 1 टोमॅटो चिरून घेतलाय, 2 मोठे कांदे चिरून घेतलेत, कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, अगदी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्सरला वाटायचे, परंतु ह्याची बारीक पेस्ट करायची नाहीये। आता ह्या भांड्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट वाटून घेतलेली आहे, त्यामुळे मी याच्यात अद्रक लसूण काही दाखवलेलं नाही। तर हा मसाला वाटताना मिक्सरचं जे बटन असतं ना ते उलट्या दिशेने फिरवायचं। असं 4-5 वेळा फिरवल्यानंतर बघा असं भरडसर वाटण तयार होतं। आता चला पाणी गरम झालेलं आहे, चिकनला बघूयात किती पाणी सुटलंय। आता ह्याच्यावरचं झाकण आपण काढायचंय। तर तुम्ही पाहू शकाल भरपूर सारं पाणी चिकनला सुटलेलं आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, जेव्हा आपण कढईवर ताट ठेवून पाणी ओततो ना तेव्हा गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। आता चिकनला भरपूर पाणी सुटलेलं आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि चिकनमधलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत मोठा गॅस करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकाल चिकनमधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि छान असं चिकन शिजलेलं आहे। घरात जर लहान मुलं असतील ना तर त्यांना हे मिठातलं चिकन खायला द्या, अगदी मोठ्यांना दिलं तरी ते खूप आवडीने खातील। तर आता हे चिकन आपण बाजूला काढून घ्यायचं आहे आणि याच कढईमध्ये आपण फोडणी मारणार आहोत। तर फोडणी पण बघा आता कशी मारायची ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण चिकन काढून घेतल्यानंतर खाली बघा 1 चमचाभर इतकं तेल उरलेलं आहे। तर याच तेलामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आणि छान अशी चिकनला फोडणी मारायची आहे। आता हे चमचाभर इतकं तेल आहे, यामध्ये अजून इतकं अर्धा चमचा इतकं मी तेल ॲड केलेलं आहे। गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं तेल आणखी ॲड करू शकता, जसा तुमचा मसाला आहे ना त्या प्रमाणात तुम्ही तेल ॲड करू शकता। तर इथे बघा आता मी वाटलेला हा मसाला टाकलेला आहे। ओलं खोबरं असल्यामुळे ना पटकन मसाला भाजला जातो। सुकं खोबरं जर असेल ना तर त्याला भाजायला जास्त वेळ लागतो। तर बघा मसाला छान असा भाजत आलेला आहे आपला। 3 ते 4 मिनिटं लागतात हा मसाला भाजायला। मीडियम फ्लेमवर छान मसाला भाजून घ्यायचा आहे। तर तुमच्या लक्षात आलं असेल चिकन शिजवायला आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये।
इथे मी पाव चमचा हळद पावडर, हा आमचा घरगुती मसाला आहे बघा, 2 चमचे घातलेला आहे। हा घातल्यामुळे धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला वापरायची काहीही गरज नाही। जर तुमचा विकतचा मसाला असेल तर धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला थोडासा वापरा। त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची मोठा 1 चमचा इतकी पेस्ट घातलेली आहे। आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे। परतत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची। आता हे व्यवस्थित परतून घेऊयात। आता यामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर केल्यामुळे भरडसर जरी वाटण असेल तरी पण ते खोबरं पटकन शिजलं जातं, तर शक्यतो ओल्या खोबऱ्याचाच वापर करा। आता हा मसाला आपला व्यवस्थित परतून झाला आहे, परंतु तेल थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी आणखी अर्धा चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे। आता पुन्हा एकदा छान हे परतून घेऊयात, कारण चिकन चमचमीत असेल तर खूप छान लागतं आणि सगळेजण आवडीने खातात। तुम्ही जर यामध्ये तेलाऐवजी बटर वापरलत ना तरी चालेल। आता बघा मस्त हे परतून घेतले, तर झणझणीत चिकन कसं बनवायचं तेही मसालेदार, तर ती रेसिपी मी दाखवत आहे। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर आता बघा आपला मसाला जवळपास भाजत आलेला आहे, तर छान असा गोळा मसाला व्हायला लागला ना तर समजून जायचं आपला मसाला भाजला गेलेला आहे। तर अद्रक लसूणचं प्रमाण जे आहे ना ते पण थोडंसं जास्त घ्यायचं, त्यामुळे खूप छान चव येते। आता हे शिजवलेलं चिकन जे आहे ना ते आपण या मसाल्यामध्ये घातलेलं आहे बघा, आणि आता छान असं परतून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। चिकनला व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपण पाण्याचा वापर न करता नुसतं अंगच्या पाण्यामध्ये हे चिकन शिजवल्यामुळे त्याला खूप अशी छान टेस्ट येते। तर नक्की अशा प्रकारे चिकन शिजवून बघा, खूप सुंदर म्हणजे सुंदर रेसिपी होते। तर चिकन बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर अगदी झणझणीत, चटपटीत, चमचमीत असं चिकन फ्राय केलेलं आहे, आणि तेही अगदीच मोजक्या साहित्यामध्ये, काहीही दुसरा वापर मसाल्यांचा वापर जादा केलेला नाही। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने बघा मस्त असं चिकन चमचमीत केलेलं आहे। तर ह्या चमचमीत चिकनसाठी नक्कीच एक लाईक तर झालाच पाहिजे। तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे, आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। थँक्यू।